त्यापुढील होणारा सामना डायमंड स्टार 11 वर्सेस मराठा वॉरियर्स. हॅलो 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 शिमारा फायटर या संघाने टॉस जिंकून पहिली स्वराज्य 11 संघाने टॉस जिंकून पहिलं क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतलाय. प्रत्येक सामना हा 3 ओव्हरीचा खेळवला जाईल. हॅलो हॅलो शिमारा फायटर आणि स्वराज्य 11 संघाचे दोन्ही 12 खेळाडू पेव्हलियन जवळ यायचा आहे. हॅलो हॅलो 12वा खेळाडू तीन ओव्हरचे सामने खेळवले जातील. शिमारा फायटर या संघाकडून प्रथम ओव्हर घेऊन येत आहे तो प्रशांत. बॅट्समन नेम हॅलो हॅलो 1 मिनिट पंच. दोन्ही संघाचे 12वा खेळाडू माईकशी संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघाचे 12वा खेळाडू माईकशी संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघाचे 12वा खेळाडू माईकशी संपर्क साधायचा आहे. निर्धाव चेंडू सूर्य कसा टाकलेला चेंडू. संघाची धाव संख्या 4. 2 चेंडू 4 धावा. खूपच अशी चांगली चाललेली फलंदाजी शिमारा फायटर यांची. तिसरा चेंडू सुंदर असा टिटको. बघूया झेल बाद होण्याची संधी. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 1 धावावरती समाधान मानलाय शिमारा फायटर यांनी. प्रशांत यांचा चौथा चेंडू. प्रवीण यांना बघूया प्रवीण काय करत आहेत आपल्या संघासाठी. प्रशांत यांचा सुंदर असा टोळलेला चेंडू निर्धाव चेंडू. धाव संख्या होत आहे ती 6. प्रवीण यांना काही जमलेला नाही. बघूया प्रशांत यांचा पुढील चेंडू. प्रवीण यांना सुंदर असा टोललेला चेंडू. बघूया विकेट किपरच्या पाठी. 4 धावांसाठी प्रवीण यांच्या खात्यामध्ये जमत आहे 4 धावा. धाव संख्या 8. शेवटचा 1 चेंडू. शिमारा फायटरची धाव संख्या होत आहे ती 10.
प्रशांतचा शेवटचा चेंडू सुंदर असा मारलेला चेंडू. बघूया एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एक धावावरती मला वाटतं 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत शिमारा फायटर याने. धावसंख्यात बदल. धावसंख्या झाली 11. एक शतक पूर्ण. स्वराज्य 11 कडून दुसरं शतक घेऊन येते विनायक. दुसरं शतक घेऊन येत आहे ते विनायक स्वराज्य 11 कडून. दुसरं शतक घेऊन येते विनायक स्वराज्य 11 संघाकडून. बघूया सागर आपल्या संघासाठी काय करत आहेत. शिमायरा फायटर संघाची धावसंख्या होत आहे ती 12. एक शतक पूर्ण. 12 धावा. विनायक यांचा पुढचा चेंडू सागर यांच्यासाठी. बघूया विनायक यांचा पुढचा चेंडू. बघूया पुढचा चेंडू विनायक यांचा. सुंदर असा टाकलेला चेंडू निर्धाव. विनायकाचा खूपच असा स्पीडअप टाकलेला चेंडू. पहिला बॉल. हा बघूया विनायकांचा पुढचा चेंडू. सुंदर असा टोलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. एक धावावरती समाधान मानलेलं आहे शिमायरा फायटर याने. हॅलो निर्धाव चेंडू जात आहे. धावसंख्यात बदल. धावसंख्या झाली ती 14. विनायक यांचा पुढचा चेंडू. सुंदर असा टाकलेला मला वाटतं किन बोल्ड झालेला आहे. खूपच सुंदर अशी गोलंदाजी करतायत ते विनायक. प्रवीण बाद झालेला आहे. त्याची जागा घेण्यासाठी बघूया कोण येत आहे. शिमायरा बघूया विनायक यांचा पुढचा चेंडू संजय यांच्यासाठी. खूपच चांगला टाकलेला चेंडू. मला वाटतं एक धाव. एक धावावरती समाधान मानावा लागतोय. धावसंख्या झाली आहे ती 15. शेवटचा एक चेंडू दुसऱ्या शतकातील. सुंदर असा टाकलेला चेंडू. बघूया किती धावा मिळत आहेत. मला वाटतं रनआउटच्या विकेट गेलेला आहे. स्वराज्य 11 संघाची धावसंख्या होते ती 15. तिसरा षटक चालू. एक मिनिट. अंपायर बॅट्समनचं नाव.
अरविंद स्वराज इलेव्हन कडून तिसरा शतक घेऊन येते विशाल. विशाल यांचा पुढचा चेंडू प्रवीण यांच्यासाठी खूपच असा टाकलेला चेंडू, मला वाटतं एक धाव. तो बोलतो दुसऱ्यांची नावं घे. विशाल यांचा पुढचा चेंडू अरविंद यांच्यासाठी. बघूया किती धावा मिळत आहे त्या चेंडूवरती. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धावी पूर्ण. शिमायरा फायटरची धावसंख्या होती ती 18. जर कुणाला गाडीची चावी भेटली असेल तर माईकशी घेऊन यायचं आहे. गाडीची कुणालाही चावी भेटली असेल तर माईक जवळ घेऊन यायचं आहे. विशाल यांचा पुढचा चेंडू अरविंद यांच्यासाठी. धावसंख्या होती ती 17. सुंदर असा मारलेला चेंडू. बघूया, मला वाटतं 4 धावा. धावसंख्या बदल. धावसंख्या झाली ती 21. हा सांगितला. तिसऱ्या शतकातील चौथा चेंडू घेऊन येतोय तो विशाल. बघूया विशाल यांचा पुढचा चेंडू अरविंद यांच्यासाठी. खूपच चांगली चाललेली गोलंदाजी विशाल यांची शिमायरा फायटर या संघाकडून. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. खूपच चांगली गोलंदाजी विशाल यांची शिमायरा इलेव्हन याकडून. तिसऱ्या शतकातील शेवटचा चेंडू विशाल यांचा अरविंद यांना. खूपच असा बाहेर टाकलेला, मला वाटतं एकदा पूर्ण. 4 धावा. धावसंख्या होत आहे ती 25. 26 धावांचं आव्हान. 18 चेंडू 26 धावा. स्वराज्य इलेव्हन संघासाठी 18 चेंडू 26 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 26 धावा. पुढील होणारा सामना मॉडेल 11 स्टार वर्सेस एव्हेंजर स्टार. मॉडेल 11 फायटर तेजस मांडवकर कुठे असतील त्यांनी टॉस उडवण्यासाठी यायचं आहे. एव्हेंजर स्टार 11 चे कप्तान. टॉस करून घ्यायचा आहे. मॉडेल 11 फायटर वर्सेस एव्हेंजर स्टार. पुढील होणारा सामना मॉडेल 11 फायटर वर्सेस एव्हेंजर स्टार्स. स्वराज्य 11 संघाला जिंकण्यासाठी 18 चेंडू 26 धावांचं आव्हान ठेवल्याचे शिमायरा फायटर या संघाकडून. फायटर्स जेवले ना आता.
लवकरात लवकर क्षेत्ररक्षक लावून घ्यायचा आहे. शिमायरा की मॉडेल एव्हेंजर स्टार 11 संघांनी टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मॉडेल 11 फायटर संघाला फलंदाजीसाठी आवाहन केलं आहे. एव्हेंजर स्टार संघाने स्वराज्य 11 संघाचे बॅट्समॅन विनायक रुपेश स्वराज्य 11 संघाकडून फलंदाजे बॅट्समन चालले ते विनायक आणि रुपेश. 18 चेंडू 26 धावांची आवश्यकता स्वराज्य 11 संघाला. 18 चेंडू 26 धावा स्वराज्य 11 संघाला जिंकण्यासाठी. स्ट्राईकला येतो रुपेश, नॉन स्ट्राईकला येतो विनायक. गोलंदाज प्रवीण. संघाचं आणि वैयक्तिक पहिलं शतक घेऊन येतो प्रवीण. बघूया प्रवीण यांचा पहिला चेंडू रुपेश यांच्यासाठी. स्वराज्य 11 संघाला जिंकण्यासाठी 18 चेंडू 26 धावांची आवश्यकता. प्रवीण यांचा पुढचा चेंडू रुपेश यांच्यासाठी. प्रवीण यांचा पुढचा चेंडू रुपेश यांच्यासाठी. बघूया रुपेश काय करते. आपल्या सुंदर असा टोलवण्याच्या प्रयत्नामध्ये एक धाव. स्वराज्य 11 संघाची धावसंख्या होते ती 1. बघूया प्रवीण यांचा पुढचा चेंडू विनायक यांच्यासाठी. सुंदर, मला वाटतं नो चेंडू. दुसरा चेंडू मला वाटतं सीमारेषा पार चौकार. विनायक यांच्या बॅट मधून आलेला पहिला चौकार. स्वराज्य 11 संघाची धावसंख्या होते ती 5-6. प्रवीण यांचा पुढचा चेंडू विनायक यांच्यासाठी. सुंदर असा टाकलेला, मला वाटतं एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धावी पूर्ण, 2 धावा स्वराज्य 11 संघाला. धावसंख्या बदल, धावसंख्या झाली ती 8. विनायक स्वराज्य 11 संघाला जिंकण्यासाठी 26 धावांचं आव्हान आहे. 18 चेंडू 26 धावा. प्रवीण यांचा पुढचा चेंडू विनायक यांचा सुंदर असा टाकलेला चेंडू. मला वाटतं एक धाव्यावरती समाधान मानावं लागतो. तो विनायक आहे ना. लेग बायचा. धावसंख्या बदल, धावसंख्या झाली आहे ती 6.
धाव संख्यात बदल. धाव संख्या झाली आहे ती 9. 14 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे ती स्वराज्य इलेव्हन संघाला. प्रवीण यांचा पुढचा चेंडू रुपेश यांच्यासाठी. 7-8 रनांचा रनअप घेऊन चालले ते प्रवीण. बघूया प्रवीण काय करत आहेत. सुंदर असा टाकलेला मला वाटतं निर्धाव चेंडू. रुपेश यांना काही जमलेला नाही. खूपच चांगला टाकलेला चेंडू प्रवीण यांनी रुपेश यांच्यासाठी. रुपेश यांना काही जमलेला नाही. पहिल्या शतकातील शेवटचा चेंडू रुपेश यांच्यासाठी प्रवीण यांच्याकडून. मला वाटतं रुपेश यांना काही जमलेला नाही आहे. पंचांचा इशारा वाईट. धावसंख्या होते ती 10. रुपेश यांना काही जमत नाही आहे. बघूया प्रवीण यांचा शेवटचा चेंडू रुपेश यांना. रुपेश तयार. प्रवीण तयार. सुंदर असा टाकलेला मला वाटतं काही जमलेला नाही आहे रुपेश यांना. स्वराज्य इलेव्हन संघाची धावसंख्या होती आहे ती 10. 12 चेंडू 16 धावांची गरज. स्वराज्य इलेव्हन संघाला 12 चेंडू 16 धावांची गरज. 12 चेंडू 16 धावांची गरज स्वराज्य इलेव्हन संघाला. आपल्या इथे सौरभ सर आणि दातार सर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. शिमायरा फायटर या संघाकडून दुसरं शतक घेऊन येत आहे ते प्रतीक. बघूया प्रतीक काय करत आहेत. 12 चेंडू 16 धावांची गरज. स्वराज्य इलेव्हन संघाला 12 चेंडू 16 धावांची गरज. प्रतीक यांचा पुढचा चेंडू विनायकांना काही जमत नाही आपल्या क्रीजवरती. बघूया 12 चेंडू 16 धावा. स्वराज्य इलेव्हन संघाला 12 चेंडू 16 धावांची गरज. प्रतीक यांचा पुढचा चेंडू विनायकांना. सुंदर असा टाकलेला चेंडू मला वाटतं निर्धाव चेंडू जात आहे तो. विनायकांना काही जमत नाही आहे. 11 चेंडू 16 धावा. प्रतीक यांचा पुढचा चेंडू विनायकांना. बघूया विनायक काय करत आहे आपल्या संघासाठी. सुंदर असा टाकलेला मला वाटतं विनायकांना काही जमत नाही आपल्या क्रीजवरती. 2 चेंडू निर्धाव. बघूया प्रतीक यांचा पुढचा तिसरा चेंडू विनायक यांच्यासाठी. प्रतीक तयार. विनायक तयार. सुंदर असा टाकलेला मला वाटतं झेल बाद होण्याची संधी निर्माण होती आहे ती विनायक यांची. सुंदर असा झेल गचाड क्षेत्ररक्षक झालेला आहे ते शिमायरा फायटर या संघाकडून. बघूया किती धावा मिळत आहेत त्या स्वराज्य इलेव्हन संघाला. 4. 10 चेंडू 9 चेंडू 12 धावांची आवश्यकता स्वराज्य इलेव्हन संघाला. प्रतीक यांचा पुढचा चेंडू विनायकांना. बघूया प्रतीक तयार. विनायक तयार. सुंदर असा टाकलेला चेंडू फ्लिप केलेला आहे मला वाटतं. क्षेत्ररक्षक थोडं गफल झालेला आहे. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत त्या विनायक यांनी. शेवटचा दुसऱ्या शतकातील चौथा बॉल घेऊन येईल तो प्रवीण विनायकांना. शेवटचा चेंडू घेऊन येईल तो प्रवीण विनायकांना. 5वा चेंडू घेऊन येत आहे तो प्रवीण विनायकांना. सुंदर असा टाकलेला चेंडू मला वाटलं विनायकांना परत काही जमलेला नाही. रनआउट होण्याची संधी निर्माण झाली होती.
7 चेंडू 9 धावा. स्वराज्य इलेव्हन संघाला 7 चेंडू 9 धावांची आवश्यकता. प्रतीक यांचा पुढचा चेंडू रुपेश यांच्यासाठी सुंदर असा टाकलेला. मला वाटतं झेल बाद होण्याची संधी आणि विकेटचं पतन. रुपेश यांचं 6 चेंडू 9 धावा. स्वराज्य इलेव्हन संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडू 9 धावा. सहा चेंडू 9 धावा. मला वाटतं विनायकांना काही जमत नाही आहे स्क्रीच वरती. स्वराज्य इलेव्हन संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. सिमारा फायटर संघाकडून तिसरं शतक घेऊन येत आहे ते सागर. बघूया सागर काय करत आहे ते आपल्या संघासाठी. स्वराज्य इलेव्हन संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडू 9 धावा. 6 चेंडू 9 धावा. स्ट्राईकला येतो विनायक, नॉन स्ट्राईकला येतो योगेश. खूपच चांगली फलंदाजी चालू आहे ती विनायकांची. बघूया योगेश. सागर यांचा पुढचा चेंडू विनायकांना काही जमत नाही. आपल्या स्क्रीनवरती फुल टॉस टाकलेला चेंडू. मला वाटतं सी मारेशा पार. षटकार विनायकांच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार 6 धावांसाठी. विनायक आता थोडे बघूया. सागर यांचा पुढचा चेंडू. मला वाटतं दुसराही मारण्याच्या प्रयत्नात फुल टॉस टाकलेला चेंडू विनायकांना काही जमलेला नाही आहे. निर्धाव चेंडू जाता येतो सागर यांचा विनायकांना. तिसरा चेंडू विनायकांचा सुंदर असा टाकलेला. मला वाटतं फ्लिप केलेला. 1 धाव पूर्ण. 1 धावेवरती समाधान. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. विकेट. स्वराज्य इलेव्हन संघाला जिंकण्यासाठी 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. स्वराज्य इलेव्हन संघाला जिंकण्यासाठी 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. न्यू बॅट्समन चाललाय तो जयेश. 3 चेंडू 2 धावा. बघूया सागर यांचा पुढचा चेंडू विनायकांना. 3 चेंडू 2 धावा. सुंदर असा मला वाटतं सीमा रेषा पार. षटकार. स्वराज्य इलेव्हन हा संघ विजय झालेला आहे. पुढील होणारा सामना मॉडेल 11 फायटर वर्सेस एव्हेंजर स्टार्स 11. एव्हेंजर स्टार 11 संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मॉडेल 11 स्टार संघाला फलंदाजी करण्याचं आमंत्रण केलंय ते एव्हेंजर स्टार संघाने. ह्याच्या पुढील होणारा सामना डायमंड स्टार 11 वर्सेस मराठा वॉरियर्स. याच्या पुढील होणारा सामना डायमंड स्टार 11 वर्सेस मराठा वॉरियर्स.